नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. राजकारणात टायमिंगला जितकं महत्व आहे तितकंच परसेप्शनलाही आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये एका मिनिटात कोणताही मुद्दा लाखोंपर्यंत सहज पोहोचतो. त्याचा फायदाही असतो आणि तितकाच धोकाही असतो. अशात एखादं फेक नरेटिव्ह एखाद्या नेत्याची कारकीर्दही संपवू शकतं. तर योग्य पद्धतीने तयार केलेलं परसेप्शन संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतं. आता याची एकदम आठवणारी 2 ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगते. 2014 साली तत्कालीन काँग्रेस सरकार म्हणजे महाभ्रष्टाचारी असं नरेटिव्ह झालं, त्यामुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. तर 2024 मध्ये भाजपच्या अब की बार 400 पार विरुद्ध संविधान धोक्यात या नरेटिव्हमुळे काँग्रेसची खासदार संख्या 100च्या पार पोहोचली. यावरून नरेटिव्ह आणि परसेप्शन राजकारणाची दिशा ठरवतं हे स्पष्ट आहे. पण आता तुम्ही म्हणाल की आज परसेप्शनची गोष्ट मी का सांगतेय, तर त्याला कारण आहे ऑपरेशन टायगर आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चा. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली तेव्हा त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरली. 2 शिवसेना झाल्या. घटनेला 3 वर्ष होऊन गेली आहेत. आज 3 वर्षांनंतरही दोन्ही शिवसेनेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये परसेप्शनशीच लढत वेळोवेळी पाहायला मिळते. गद्दार, 50 खोके विरुद्ध मुस्लिम धार्जिणे, घरकोंबडे अशी सगळी कॅम्पेन्स महाराष्ट्रानं पाहिली आहेत. आणि त्यात अधूनमधून ठाकरेंच्या नेतृत्वावरती नाराज शिवसैनिक शिंदेंकडे येणार अशा चर्चा येत असतातच, खास करून लोकसभेच्या खासदारांच्या विषयी. आजही अशीच एक बातमी आली की उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांनी शिंदेंची भेट घेतली. त्या गुप्त बैठकीमध्ये पक्षांतराचीही चर्चा झाली म्हणे. आता ही बैठक झाली होती की नाही याची सत्यता समजण्याआधीच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एका पाठोपाठ एक करत पत्रकार परिषदा घेतल्या आणि अशी बैठक झालीच नाही असं सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंनी अशा चर्चांवरती पहिल्यांदाच भूमिका मांडली. पण दोन्ही बाजू आपापले नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न सुरू झालाय हे मात्र नक्की. आणि याचंच विश्लेषण आज आपण अगदी सखोल करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याच्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, एकनाथ शिंदे ठाकरेंचे खासदार फोडणार, मात्र ऑपरेशन टायगरचे दावे तथ्यहीन असल्याचं दोन्ही बाजूंकडनं स्पष्ट. याचा काय अर्थ काढाल? खरंच काही होत नाहीये किंवा काहीतरी शिस्त आहे? आपल्याला काय वाटतंय जरूर आम्हाला सांगा. आता लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंचे आहेत 9 खासदार. त्यापैकी 8 खासदारांसोबत बैठकीचा दावा केला गेला. हा दावा सूत्रांच्या हवाल्याने आहे. पण अशी कोणतीही बैठक कधीच झाली नाही आणि उद्धव ठाकरेंचे खासदार कधीही पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. तर संजय राऊत म्हणतायत की हे सगळं हास्यास्पद आहे, सगळ्या बातम्या खोट्या आहेत, अगदी विश्वासाने ते असं म्हणतायत. पण तरीही एक गोष्ट झालीच, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. आता आपण राऊतांवरती विश्वास ठेवून अशी बैठक वगैरे काही झालं नसेल असं मानून चालूयात. पण राऊतांची पत्रकार परिषद संपण्याआधीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक महत्त्वाचं विधान केलं. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. म्हणजेच काय की खासदारांच्या बैठकीचं माहिती नाही, पण ऑपरेशन टायगर हे 24/7 म्हणजे 24 तास आणि 7ही दिवस चालू असतं, 24/7 सुरू असतं हे मात्र मान्य केलं. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये ऑपरेशन टायगरवरनं अनेक बातम्या आल्या, अनेक चर्चाही झाल्या. अगदी गेल्या महिन्यात ही बातमी आपण पाहिली की केंद्रीय मंत्री आणि शिंदेचे खासदार प्रतापराव जाधवांकडे स्नेहभोजनाचं आयोजन होतं आणि त्यात ठाकरेंचेही खासदार पोहोचले. मग काय, पुढच्या मिनिटापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. पुढचे 2 ते 3 दिवस ठाकरेंच्या खासदारांची चांगलीच दमछाकही झाली. बरं, तेव्हा 5च खासदार स्नेहभोजनासाठी गेले होते. आता तर 9 पैकी 8 खासदारांवरनं चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे नवं वादळ उठलंय.
बातम्या अशाही आहेत की अनिल देसाई सोडून इतर सगळे 8च्या 8 खासदार हजर होती, 6 खासदार काहीतरी त्या ठिकाणी उपस्थित होते, 2 ऑनलाईन होते वगैरे. ह्या अशा प्रक्रियेला मला असं वाटतं की ऑनलाईनची वगैरे काही प्रक्रिया नसते ती. आम्हाला जो काही प्रयत्न करायचा असतो तर आम्ही उघडपणे करतो, असं लपून छपून काही करत नाही. माझी त्यांना विनंती आहे की इतके दिवस तुमच्या समवेत आहेत, परंतु त्यांची बदनामी करण्याकरता खासदारांबद्दल, आमदारांबद्दल, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटाच्या नेत्यांनी पसरवू नये. आता खासदारांची बैठक झाली असेल नसेल, पण त्याच्या बातम्यांवरनं पेटलेल्या राजकारणात दोन्ही सेनेचे नेते चांगलेच भिडलेत. आता हेच पाहना, ऑपरेशन टायगरवरनं संजय राऊतांनी शिवसेनेला डिवचलं. त्यांच्याच भाषेत शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलं. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. तर शिवसेनेचे हेच खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. त्यांच्याकडनं ऑपरेशन टायगरवरती आपण चर्चा करणार आहोत. शिवाय ठाकरेंचे नेते अंबादास दानवे सुद्धा आपल्यासोबत असतील. दोघांशी चर्चा करूयात, पण त्याआधी नरेश म्हस्केंनी संजय राऊतांनंतर अरविंद सावंतांना टोला कसा हाणला तेही ऐकूयात. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणं होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे, मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. बरं, या सगळ्या दरम्यान फक्त खासदारच नाही तर आमदारांसह अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांनी केलाय. उद्धव गटाचे सर्व खासदारच काय, आमदार काय, हे सर्व आमच्या संपर्कात असतात. पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाली तेव्हापासून आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल. उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता. आता ते कुणाला भेटत नाहीत, कुणाला बोलत नाहीत, काय त्याच्या अडचणी समजून घेत नाहीत. यामुळं आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून हे ऑपरेशन जे ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणून जे नाव दिलेलं आहे याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल. खरं तर या बातमीच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांना नेहमीप्रमाणे चिमटे घेताना दिसले, पण त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेचे नेते कधी नव्हे ते सेम पेजवरती पण आले. एरवी दोन्ही शिवसेनेचे नेते असे एकत्र आले नसते, पण बैठकीवरनं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्याचा सूर एकच होता. असो, याआधी शिवसेनेचे नेते सांगत आलेत की ठाकरेंचे खासदार नाराज आहेत, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून ते कोणत्याही क्षणी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत येतील. पण या सगळ्यावर स्वतः एकनाथ शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया जरा वेगळी आणि आज महत्वाची ठरते. माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं. आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून चपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं उघड काम असतं सगळं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आपल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी. आणि आता याच नोटवर आपण चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत आज आहेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते